जास्ती पाण्याच्या वापरामुळे शेतीचा उपजाऊपणा कमी होतोय असं मी भरपूर व्हिडिओमध्ये सांगितलं की बाबा पूर्वी आपले जे पूर्वज होते ते जमिनीच्या खालून इतकं पाणी उचलायचे नाही. आता आमच्या जळगावला तर अशी परिस्थिती आहे की 700-800 फूट बोरिंग खोल म्हणजे कॉमन आहे. आता इथे या शेतकऱ्याची विहीर कमीत कमी 500-550 फूट खोल असावी, 400 फूट वरतून दिसते आणि खाली 50-100 फूट पाणी असावं. तर आता जितकं पाणी जमिनीच्या खालून वर येतंय त्याच्यामुळे त्या जमिनीत जे घटक होते, जे वेगवेगळे क्षार होते, ते पाण्यासोबत वर येत आहेत आणि ते तुमच्या मातीमध्ये जर मिसळले तर तुमच्या जमिनीची उपजाऊपणा कमी होते. तर याचं जिवंत उदाहरण इथे पाहायला भेटा की या शेतकऱ्याने ठिबक वापरली आहे, 1-1 फुटावर ड्रिपर आहे आणि बघा जिथे पाणी पडलंय ना तिथे सर्व व्हाईटिश झालंय. आता भरपूर शेतकरी म्हणतील की नाही बाबा या शेतकऱ्याने काही खत दिलंय. आम्ही शेतकऱ्याशी बोललोय, त्याने सांगितलंय अजून खत दिलेलं नाही. जे खालून पाणी आलंय त्याच्यामुळेच हा पॅच तुम्हाला दिसतोय. तर हे बघा इतकं खतरनाक आहे. तुम्ही जळगाव मधल्या शेतकऱ्यांशी जर बोलले ना तर भरपूर शेतकरी या गोष्टीची तुम्हाला म्हणजे सांगतील की हो बाबा आमच्या जमिनीची सुपीकता कमी होत होती म्हणून आम्ही ठिबक शिवाय आता शेती करत नाही. अजून एक गोष्ट की बरेच शेतकरी काय म्हणतात की बाबा तुमच्या ठिबक मध्ये दोन पाणी एकमेकांना भेटेल का? तर त्याचंही उदाहरण इथे भेटतंय की बघा पूर्ण पट्टा एकसारखा व्हाईटिश झालाय. म्हणजे दोघी ड्रिपर मधलं पाणी एकमेकांना भेटतंय आणि त्याच्यामुळे पूर्ण पट्टा तसा एकसारखा झालाय. तर तुम्हालाही भविष्यात शेती टिकवून ठेवायची असेल तर तुम्ही ठिबक सिंचनाचा उपयोग नक्की करा. त्याच्यामुळे पाण्याचा वापर कमी होतो आणि कमी पाण्यामुळे असे क्षार तुमच्या जमिनीत कमी मिक्स होतील. जमीन भविष्यासाठी थोडीफार तरी सुपीक राहील.